प्रकार सुरू आहे गाझापट्टीमध्ये, तो थांबण्याची चिन्ह दिसत आहेत का? नक्कीच माझ्या मते यातले 3 महत्वाचे जे प्लेयर आहेत, एक आहे इस्रायल, दुसरा आहे हमास आणि तिसरा मी म्हणेल अमेरिका. या तिघांसाठी ही आज घडीला ही अपरिहार्यता आहे. म्हणून ऍटलिस्ट तुम्ही सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये जे सांगितलं की इस्रायल आणि हमास मधल्या या युद्धाला पूर्ण विराम मिळेल का, मी म्हणेल की पूर्ण विराम नाही मिळणार आहे, पण ऍटलिस्ट स्वल्प विराम मिळेल याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी वाटते. आणि म्हणूनच तुम्ही जर त्या ठिकाणी विधान बेंजामिन नेतन्याहू यांचं ऐकलं असेल तर फर्स्ट फेज हा पहिला जो टप्पा आहे, हा पहिल्या टप्प्याकडे यांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. आता मी काय म्हणतोय, अमेरिकेपासून सुरू करू. ऑफकोर्स अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आज घडीला जे आहे नोबेल पीस प्राइज साठी आसुसले आहेत आणि आतापर्यंत ते म्हणत होते की मी 7 युद्ध त्या ठिकाणी रोखली, त्यातला आता जे आहे पुढे आता भविष्यामध्ये म्हणतील मी 8 युद्ध रोखली. त्यांच्यासाठी त्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे. दुसरं, इस्रायलच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मागच्या 2 वर्षामध्ये इस्रायलला आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह ऑलमोस्ट जे आहे पूर्णतः त्या ठिकाणी हासिल केले. मूळतः मला आठवतं 7 ऑक्टोबर 2023 ला सुद्धा त्यांची जी सो कॉल्ड घोषणा त्यांनी केली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या मीडिया चॅनलशी मी बोलताना त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. आम्हाला हमासचं निशस्त्रीकरण करायचं आहे, त्यांच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करायच्या आहेत, आणि दुसरं जे अपहृत आहेत त्या अपहृतांना जे आहे आम्हाला पुन्हा परत त्या ठिकाणी मिळवायचे. मागच्या 2 वर्षांमध्ये याच्या सुद्धा ते पुढे गेले. यातली फक्त एकुलती एक जी गोष्ट बाकी होती ती म्हणजे आज सुद्धा 20 इस्रायली ओलीस हे हमासकडे त्या ठिकाणी आहेत आणि काही मृतदेह सुद्धा त्यांच्याकडे आहेत. आणि या पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून इस्रायलला हे मृतदेह, त्याहून महत्वाचं हे जिवंत इस्रायली ओलीस जर त्यांना त्या ठिकाणी मिळत असतील तर माझ्या मते जे आहे त्यांचं मिशन फत्ते त्या ठिकाणी झालेलं आहे. हमासच्या बाबतीत जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षांमध्ये त्यांची पूर्णतः दानादान उडालेली आहे. त्यांची सिनियर लिडरशिप जी आहे, त्यांच्या कमांडरचा खात्मा करण्यामध्ये इस्रायलला यश मिळालेलं आहे आणि एकूणच त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त करण्यामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी यश मिळालं होतं. म्हणून आज घडीला हमासला थोडीशी उसंत हवी आहे, थोडासा त्यांना जो आहे टाइम प्लीज आपण ज्याला म्हणू, तेवढा टाइम त्या ठिकाणी मिळाला तर पुन्हा स्वतःला जे आहे तयार करण्यासाठी त्यांना वेळ पाहिजे. आणि ज्या प्रकारचा दबाव सगळीकडून त्या ठिकाणी येतोय त्या दबावामधून टाइम प्लीज साठी हा फर्स्ट फेज किंवा येणाऱ्या काही काळातला काही महिन्यांचा कालावधी हा त्यांना सुद्धा महत्वाचा आहे. दुसरा पर्याय नसल्यामुळे हमास सुद्धा त्याला हो म्हणतोय. आता जर तुम्ही विधान ऐकली असतील, हमास म्हणतो आमच्यासाठी जो आहे हा विजय का, कारण हमास म्हणतो की याच्या माध्यमातून इस्रायलच्या ताब्यात असणारे आमचे जे हजारो वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत त्यांना आम्ही मुक्त करणार आहोत, नंबर 1. दुसरी गोष्ट त्याचं म्हणणं आहे की या सगळ्या कराराच्या माध्यमातून इस्रायलचं सैन्य जे आहे ते पॅलेस्टाईनच्या धर्तीवरून ते पुन्हा परत त्या ठिकाणी हटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत. आणि म्हणून हमास म्हणतो की आम्ही विजयी झालेलो आहे. इस्रायलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इस्रायल सरळ सरळ त्या ठिकाणी म्हणतं की आमचे अपहृत जे आहेत ते वापस त्या ठिकाणी येणार आहेत आणि गाझाचं निशस्त्रीकरण एक प्रकारे जे आहे हमासचं कंबरड पूर्णतः मोडण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत. आणि तिसरा, अमेरिका आपण त्या ठिकाणी पाहिलेलाच मॉनिटर आहे आणि आमच्या मध्यस्थीमुळे मागच्या 2 वर्षापासून ज्यामध्ये हजारो लोकांचा जीव गेला त्याला थांबवण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सुरुवातीला मी जसं म्हटलं की अपरिहार्यता आहे म्हणून ते त्या ठिकाणी येत आहेत. पण या गाझा 20 पॉइंट पीस प्लॅनची वेगवेगळी कलमं जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य हे जे आहे या माध्यमातून येऊ शकत नाही. 2-3 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, एक अल्टिमेटली 2 स्टेट सोल्युशन, म्हणजे या सगळ्या प्रश्नाची जर दीर्घकालीन आपल्याला सोडवणूक करायची असेल तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांनी जे आहे सोबत त्याची स्थापना व्हावी किंवा सोबत पुढे जावं हे दीर्घकालीन शांततेसाठी आवश्यक आहे. इस्रायल त्याला बिलकुल त्या ठिकाणी मानत नाही तर दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईनची सुद्धा ती त्या ठिकाणी इच्छा आहे. आता हेच जर होणार नसेल तर या बाकीच्या मधल्या गोष्टी याचं काय झालं, म्हणजे आता काही दिवसांपूर्वी जेव्हा युनायटेड नेशन्स मध्ये याच्याबद्दलची चर्चा झाली, याच्याबद्दल बऱ्याचशा देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या असा ठराव पास केला. देशांची संख्या कदाचित खूप मोठी नसेल पण जागतिक स्तरावर हा दबाव नाहीये का इस्रायलला, कारण इस्रायल बाकी सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार आहे पण पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यायला मात्र इस्रायल अजूनही तयार नाही. नेत्यानाहूंनी ते स्पष्टपणे म्हटलं की त्यावर आता चर्चा. याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तर तो म्हणजे अमेरिका. अमेरिकेकडे युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचं व्हिटो पॉवर आहे, नंबर 1. मी थोडासा एक महत्वाचा मुद्दा आणि थोडासा साईडलाईन त्याच्यात करतो. आता जे आहे डोनाल्ड ट्रम्प दावा करतायत की एवढं महत्वाचं मागच्या 2 वर्षापासून चालू युद्ध हे जे आहे थांबवण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि नोबेल पीस प्राइज मलाच त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. खरं म्हटलं तर बाकीच्या 7 युद्धांविषयी मला माहित नाही पण हे युद्ध लिटरली एका दिवसामध्ये थांबवण्याची क्षमता ही खरोखरच डोनाल्ड ट्रम्पकडे होती. कारण इस्रायल हा फक्त आणि फक्त अमेरिकेच्या मदतीमुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे या सगळ्या कारवाया इराण विरुद्ध असो किंवा इराण समर्थित हमास असो, हिजबुल्ला असो, हुती
असो यांच्या विरुद्ध तो त्या ठिकाणी कारवाई करू शकला. मागच्या 2 वर्षातच जे आहे $20 बिलियन पेक्षा सुद्धा जास्त खर्च हा शस्त्रास्त्रांशी संबंधित अमेरिकेने जे आहे इस्रायलला मदतीसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे अमेरिकेनं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खुशारकी सांगणं हे पूर्णतः चुकीचं आहे. ज्यावेळेस अमेरिकेला वाटलं त्यावेळेस त्यांनी जे आहे त्याला स्वल्पविराम लागण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले, कारण आता रिकन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा जे आहे अमेरिकेला वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची भूमिका असणार आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर मिळणार आहे. तर मूळ तुमचा जो प्रश्न आहे की जागतिक स्तरावर जे आहे युनायटेड किंगडम असो, ऑस्ट्रेलिया असो, काही पाश्चिमात्य राष्ट्र असो, त्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमिकेला त्या ठिकाणी हो म्हणणं ठीक आहे, एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणी ऑप्टिक्स क्रिएट झालं. पण जोपर्यंत अमेरिका खऱ्या अर्थानं त्या 2 स्टेट सोल्युशनसाठी रेडी होत नाही तोपर्यंत हे पुढे त्या ठिकाणी जाणार नाही. यातला खरा जर कल्प्रिट कोणी असेल तर मी म्हणेल अमेरिका आहे, आणि ऑफकोर्स इस्रायलची आपली आपली भूमिका आहे. इस्रायल या 2 स्टेट सोल्युशनसाठी त्या ठिकाणी अग्री होणारच नाही. अर्ध्या तास अगोदरच मी इस्रायलचे डेप्युटी फॉरेन मिनिस्टर यांची मुलाखत त्या ठिकाणी ऐकत होतो आणि त्यांना स्पष्टपणे हा शब्द विचारला की 2 स्टेट सोल्युशन यासाठी जे आहे तुमची काय भूमिका आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2 स्टेट सोल्युशन या भूमिकेला जे आहे आमचा त्या ठिकाणी पाठिंबा नाही. यावर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली या 20 पॉइंट पीस प्लॅन मध्ये आता काय होणार आहे, ट्रान्झिशनल गव्हर्नमेंट येणार आहे. पॅलेस्टाईनचे टेक्नोक्रेटिक गव्हर्नमेंट ट्रान्झिशनल गव्हर्नमेंट येणार आहे आणि टोनी ब्लेअर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल स्टेबिलायझेशन फोर्स त्याचबरोबर या ट्रान्झिशनल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून बोर्ड ऑफ पीसच्या माध्यमातून ही प्रक्रिया जी आहे आम्ही त्या ठिकाणी पुढे येणार आहे. म्हणजे इस्रायल सुद्धा जे आहे 2 स्टेट सोल्युशनला कधी अग्री त्या ठिकाणी होणारच नाही. आणि ही सगळी गोष्टी जी आहे ही तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी अमेरिका मधला सगळ्यात महत्वाचा प्लेअर आहे. पण या सगळ्यामध्ये आता ठीक आहे की सगळे देश विचार करत असताना आपापलं भविष्य काय आहे, यात आपल्याला काय आहे या दृष्टीने विचार करत असतात, शिवाय ही असली निगोशिएशन्स होत नसतात. पण या निगोशिएशनच्या पलीकडे जिवंत जीव आहेत. 67,000 लोक मारली गेलेली आहेत पॅलेस्टाईन मधली. आधी ती भाग केवढाचा, ती गाजापट्टी केवढीशी, आणि त्याच्यातले 67,000 माणसं मारली जातात. युद्धाचं वार्तांकन करणारे 200 पेक्षा, म्हणजे अधिकृत आकडा जाता बघितला तर 250च्या जवळपास जाणारा आकडा आहे. पत्रकार मारले गेलेले आहेत. त्या तुलनेनं इस्रायलचे 1200 नागरिक मारले गेलेले आहेत. ते काही कमी आहे संख्या असं म्हणता येणार नाही, पण 67,000च्या तुलनेमध्ये ती नक्कीच कमी आहे. इतका मोठा नरसंहार झालाय. तो देश, जी काही भूमी होती त्याला देश म्हणून मान्यताच नाहीये, ती आता जवळपास होती त्याच्या 20-25 वर्ष मागे गेलेली आहे. काय भवितव्य असू शकतं आजच्या जगामध्ये अशा भूमीचं, ज्यांनी 2 वर्ष फक्त क्षेपणास्त्रांचा मारा सहन केलाय, फक्त बॉम्ब हल्ले सहन केलेत आणि फक्त उपासमार सहन केली? नक्कीच डॉक्टर कविता, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी रेज केला. आणि मग याला जर आणखीन मोठं स्वरूप त्या ठिकाणी द्यायचं असेल, इस्रायल, हमास, अमेरिका या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर आहेत. पण मग या अनुषंगानं खरा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर याला वेळीच अटकाव घालण्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी कोणाची आहे? मी म्हणेल ती सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे युनायटेड नेशन्सची. ती सगळ्यात महत्वाची गरज आहे किंवा त्यांचा रोल आहे तो म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. 21व्या शतकाची जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहे, आणि तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, आताचं ताजं उदाहरण म्हणजे जे आहे इस्रायल हमास किंवा रशिया युक्रेन आणि बाकीची ही युद्ध, यामध्ये युनायटेड नेशन्स हे पूर्णतः सपशेल अपयशी ठरलं. म्हणून भारतासारखं राष्ट्र वेळोवेळी जर त्या ठिकाणी म्हणत असेल की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्मची गरज आहे, त्यामध्ये सुधारणांची गरज आहे, भारतासारखा एक रिस्पॉन्सिबल देश जो वैश्विक शांतता त्या ठिकाणी इच्छितो, अशा देशांचा जर समावेश असेल, त्याला जर व्हिटो पॉवर त्या ठिकाणी मिळाला तर नक्कीच माझ्या मते युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा रोल हा आणखीन जो आहे मजबूत त्या ठिकाणी होऊ शकतो. पण आज घडीला कोणी जर मला विचारेल, मी स्पष्टपणे सांगतो, कोणाला आवडणार नाही, पण सगळ्यात इम्पॉर्टंट शंड जर कुठलं ऑर्गनायझेशन असेल तर ते म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यासाठीचं महत्वाचं कारण म्हणजे आता तुम्ही जे इंट्रोडक्शन त्याच्यात सांगितलं की इतके हजारो लोक मरतायत आणि तुम्ही त्यासाठी काहीही करू शकले नाही. एका विधानाच्या पलीकडे तुम्ही त्या ठिकाणी काहीही करू शकले नाही. हे दुर्दैव आहे. आणि हेच 21व्या शतकामध्ये वेगवेगळे राष्ट्र, माझ्या मते चायना सारखं राष्ट्र गुपचूप हे सगळं पाहतंय, नॉर्थ कोरिया सारखं राष्ट्र त्या ठिकाणी पाहतंय, पाकिस्तान पाहतंय की कोणाचाही मुस्लिम देश आपण असं करू शकतो. त्या देशांनी तर काही भूमिकाच नाही, अरब देशांची काही भूमिका नाही, मुस्लिम देशांची काही भूमिका नाही, तेही या बाबतीत. म्हणजे याच्यातलं सगळ्यात वाईट काय होतं की 2 महायुद्ध झाल्यानंतर जगाला जाग आली की मानवी नरसंहार थांबवायचा असेल तर आपल्याला अशा संघटना काढाव्या लागतील. म्हणून युनायटेड नेशन्स सारखी एक संघटना आपण काढतो. आणि त्याच्यानंतर जवळपास काही वर्षांनंतर, काही दशकांनंतर आपण 2025 मध्ये येतो, जेव्हा जग सुरक्षित असलं पाहिजे. त्या जगामध्ये काय लहान मुलं भुकेनी मरतायत आणि त्यांच्यापर्यंत जी
मदत जाऊ शकत होती ती मदत पोहोचवली जाऊ शकत नाही आणि तरी अवघं जग फक्त बघत राहतं. मग उपयोग काय आहे अशा सगळ्या संघटनांचा आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या इतक्या निधीचा? नक्कीच नक्कीच. आणि म्हणूनच मी म्हणतोय की या युनायटेड नेशन्स स्पेशली जागतिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा रोल ज्याचा आहे तो म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. 20व्या शतकातली ही संघटना, त्यावेळेसचे चॅलेंजेस, त्यावेळेसची आव्हानं वेगळी होती. 21व्या शतकातली आव्हानं त्या ठिकाणी वेगळी आहेत आणि त्या आव्हानांचा जर मुकाबला त्या ठिकाणी करायचा असेल तर खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा रिफॉर्म होणं म्हणजेच त्यातल्या सदस्य संख्या त्या ठिकाणी वाढणं. म्हणजे 15 सदस्य राष्ट्र ही ऑलमोस्ट 193 सदस्य असणाऱ्या 194 सदस्य असणाऱ्या युनायटेड नेशन्सला रिप्रेझेंट करू शकत नाही. त्याचबरोबर त्यातल्या मोजक्याच 5 देशांना व्हिटो पॉवर त्या ठिकाणी देणं आणि या 5 देशांनी सुद्धा कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक प्रकारे जे आहे स्टॉप वेस्टिंग टाइम अप्लाइंग जॉब्स ऑन लिंक्डइन और नौकरी और अदर ऑनलाइन जॉब पोर्टल्स. यू नो व्हाई? बिकॉज HR पोस्ट ओनली 20%. जगाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. असा विचार ना कधी आपल्याला रशिया करताना दिसतो ना कधी आपल्याला अमेरिका करताना दिसतो. अमेरिकेनं वेळोवेळी व्हिटो पॉवर वापरलं म्हणूनच इस्रायल जे आहे त्याला जे वाटलं ते त्या ठिकाणी करत राहिला. चायनाला वेळोवेळी त्या ठिकाणी वाटलं म्हणून पाकिस्ताननं व्हिटो पॉवर वापरला म्हणून पाकिस्तान जो आहे वेळोवेळी दहशतवादाला सपोर्ट त्या ठिकाणी देत राहिला. आणि तसाच काहीसा प्रकार अमेरिकेनं सपोर्ट केल्यामुळे इस्रायल करतोय, रशियानं सपोर्ट त्या ठिकाणी केल्यामुळे जे आहे रशिया युक्रेन वॉर संपत नाही. म्हणजे अल्टिमेटली हे एवढे मोठे सगळे चॅलेंजेस असताना सुद्धा इन प्रिन्सिपल सगळे या गोष्टीसाठी ऍग्री करत असताना सुद्धा यामध्ये कुठल्या सुधारणा होत नाहीत. आणि म्हणून फक्त नावापुरतं हे ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. प्रत्येक देशांना आपला आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजेच 21व्या शतकामध्ये मी म्हणेल वैश्विक स्तरावर एक प्रकारची कॅओटिक सिच्युएशन, एक प्रकारची अराजकता मासतीये याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे जे सध्या आपल्याला इस्रायल हमास असेल किंवा रशिया युक्रेन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये इस्रायल या देशाकडे पण दुर्लक्ष करता येणार नाही. कारण तुम्ही मगाशी म्हणालात की अमेरिकेने इस्रायलला प्रचंड मोठी मदत पुरवलेली आहे. पण इस्रायल हा आपल्या सुरक्षा यंत्रणेवर जितका पैसा खर्च करतो असा देश 2 वर्ष युद्धामध्ये राहतो. 2 वर्ष युद्धामध्ये राहणं हे कुठल्याही लहान आकाराच्या देशाला सहज शक्य नसतं. पण इस्रायल तरीही या युद्धामध्ये राहिला. नेत्यानाहू यांच्या विरोधात काही वेळेला इस्रायलमध्ये आवाज उठताना दिसले. काय दिसते नेत्यानाहू यांचं भविष्य हे जर युद्ध थांबलं? या 2 वर्ष जे आहे त्यांनी जर असं सस्टेन केलं असेल तर माझ्या मते ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की ज्या प्रकारचा अन्याय ज्यू विरुद्ध झाला आणि त्यामुळे ती सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ओव्हरऑलच ज्याला नॅशनल सायकोलॉजी आपण म्हणतो ती नॅशनल सायकोलॉजी अशा प्रकारच्या कारवाईच्या सपोर्टमध्ये त्या ठिकाणी येते. एक दुसरी गोष्ट आपण त्याचे समर्थक असो विरोधक त्या ठिकाणी असो पण बेंजामिन नेतन्याहू यांनी जे कणखर नेतृत्व मागच्या 2 वर्षामध्ये दाखवलं त्याचमुळे आज घडीला इस्रायल त्यांची मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करू शकला. या चर्चेच्या अनुषंगाने बऱ्याच जणांना आवडणार नाही पण मी स्पष्टपणे भूमिका घेतो. असं आपण ऐकलंय की दिस इज नॉट अन एरा ऑफ वॉर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी म्हटले. मी त्याच्याशी सहमत नाही आणि हेच उदाहरण त्या ठिकाणी घ्या. आतापर्यंत मागच्या कित्येक दशकांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन, इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये खूप चर्चा झाल्या. इस्रायलच्या अनुषंगानं त्यांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉर्ट आउट झाला नाही पण मागच्या 2 वर्षामध्ये हमास तर सोडा, गाझा पट्टीवर ताबा तर सोडा, त्यांनी त्याच्यासोबतच जे आहे हिजबुल्लाचाही बंदोबस्त केला. त्या ठिकाणी जे आहे हुतीलाही एक प्रकारे कंट्रोलमध्ये आलं आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा इराण त्याला सुद्धा शांत बसवण्यामध्ये या त्यांच्या आक्रमक भूमिकेनंच युद्धानंच यश त्या ठिकाणी मिळवलं. म्हणून ज्यावेळेस म्हणतात ना हिंदीमध्ये जब सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो टेढ़ी करनी पड़ती है. हमास सारख्या ऑर्गनायझेशनला जर करेक्ट करायचं असेल तर अशा प्रकारच्या युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून जर कोणी म्हणत असेल दिस इज नॉट अन एरा ऑफ वॉर, मला वाटतं आज घडीला ते योग्य नाही. रशिया युक्रेनच्या बाबतीत सुद्धा प्रिन्सिपल आपल्याला लावता येईल दिस इज व्हेरी मच अन एरा ऑफ वॉर काही कंडिशनमध्ये. आता पुढे बेंजामिन नेतन्याहू यांचं काय होईल? ऑफकोर्स युद्धजन्य परिस्थिती होती म्हणून अशा प्रकारचं कणखर नेतृत्व असणारा नेता म्हणून त्यांची इमेज होती आणि ते सरकारमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणूनच युद्ध लांबवण्यासाठी त्यांनी हमासच्याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारे हिजबुल्ला असे, इराण असो किंवा हुती यांच्या वेगवेगळ्या मोहिमा त्यांनी उघडल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे युद्ध एवढं लांब त्या ठिकाणी लांबलं होतं. आणि ऑफकोर्स इस्रायलच्या सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांनी आणखीन पुढचे टप्पे सुद्धा त्या ठिकाणी पार केले. आता पहिली गोष्ट आजच संध्याकाळी जी आहे त्यांची मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे
आणि अशा प्रकारचा सीज फायरचा प्लॅन त्या ठिकाणी ते ठेवणार आहेत. ऑलरेडी त्यांचे फायनान्स मिनिस्टर, मुळात सध्याचं जे बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार आहे ते कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, युती सरकार आहे. आणि त्या युती सरकारमध्ये अल्ट्रा राईटिस्ट म्हणजे अति उजव्या विचारसरणीचे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे. आणि त्यांच्या सध्याच्या सरकारमध्ये असणारे फिनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री यांनी सरळ सरळ उघडपणे भूमिका घेतलेली आहे की माझा आणि माझ्या पक्षाचा या सीज फायर प्लॅनला सपोर्ट नाही. जोपर्यंत हमासचं पूर्णतः आपण निशस्त्रीकरण करत नाही तोपर्यंत आपण आपली कारवाई थांबायला नको, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर निघणार नाही हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही व्ह्यूज हे त्यांच्याच सरकार असणाऱ्या काही लोकांकडून त्या ठिकाणी येतील. म्हणून माझ्या मते आज बेंजामिन नेतन्याहू हे त्या पोलिसांची सुटका करण्यासाठी जे आहेत प्रयत्नरत राहतील. पुढच्या आठवड्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला कळेल की किती जिवंत पोलीस त्यांना परत मिळतील. आणि ते झाल्यानंतर सुद्धा माझ्या मते जोपर्यंत हमासचं पूर्णतः ते निशस्त्रीकरण करत नाही, त्यांना पूर्णतः जे आहे उघडं पाडत नाही, पूर्णतः कंबरड मोडत नाही तोपर्यंत इस्रायल थांबणार नाही. म्हणूनच मी स्वल्पविराम हा शब्द त्या ठिकाणी वापरला. पण मला एक प्रश्न असा पडतो की 2 वर्ष गाझा पट्टी हा काही फार मोठा एरिया असं नाहीये, असा युद्धाचा जर विचार केला तर तरी 2 वर्ष त्यांनी इस्रायल सारख्या देशाला चिवटपणे झुंज दिली आणि त्यांना आपल्या अप्रूत नागरिकांची हवी तशी सुटका काही करता आली नाही. 2 वर्ष झुंजवत ठेवलं. इकडे आपण अफगाणिस्तानमध्ये आलो तर इतके वर्ष अमेरिकेच्या फौजा तिथं तळ ठोकून राहिल्या तरी त्या फौजा माघारी गेल्यानंतर तालिबान परत आलं. म्हणजे या संघटना ज्यांचा पूर्ण नेस्तनाबूत करायचा असा विचार हे मोठे देश करतात ते करता येणं शक्य नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेतल्या तर खरंच इस्रायलला हमासचं संपूर्णपणे निशस्त्रीकरण करणं किंवा त्यांना नेस्तनाबूत करणं हे शक्य दिसतंय का? मला वाटतं हे शक्य नाही. आणि म्हणूनच जितका ज्या लेवल पर्यंत जाता येईल त्या लेवल पर्यंत त्यांचं कंबरड मोडण्याचा पूर्णतः इस्रायलचा प्रयत्न आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, हमासचे जे आहे ते शेकडो हजारो दहशतवादी त्यांनी ठार मारली. त्यातल्या त्यात त्यांची जी सिनियर कमांडरची जी फळी आहे ती पूर्णतः कापून काढली. फक्त पॅलेस्टाईन मध्येच नाही तर लिटरली आपण पाहिलं की कतारमध्ये घुसून सुद्धा हल्ला करण्याची त्यांनी जी आहे पूर्णतः तयारी त्या ठिकाणी ठेवली होती. बाय द वे याच्या सोबतीलाच त्यांनी काय केलं, गाझा पट्टीमध्ये या हमासचा तर बंदोबस्त करायचा आहे पण आणखीनही इस्रायलच्या सुरक्षिततेला जो खतरा आहे तो म्हणजे मूळतः इराण. त्या इराण विरुद्धही जबरदस्त कारवाई केली, हिजबुल्ला विरुद्धही कारवाई केली, हुती विरुद्धही कारवाई त्या ठिकाणी केली. पण एवढं जरी झालं तरी पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे चिवटपणे ते का लढा देऊ शकले 2 वर्ष. त्या गाझा ही चिंचोळी पट्टी त्या ठिकाणी आणि त्या चिंचोळी पट्टीमध्ये सुद्धा जे आहे प्रचंडपणे या हमासला सपोर्ट करणारे सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये. एक दुसरी गोष्ट त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो किलोमीटरचं सुरुंगाचं जाळं त्या ठिकाणी. म्हणजे बाहेरचा कोणी त्या ठिकाणी आला, इस्रायली सैनिक जर त्या ठिकाणी आले तर त्यांना सहजासहजी ते कॅप्चर करता येणार नाही, त्यांना जिंकता येणार नाही हे खरं त्या ठिकाणी सत्य होतं. म्हणून ते त्या प्रकारचे सुरुंग असल्यामुळे, त्या प्रकारचा छुपा पाठिंबा असल्यामुळे, त्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं त्यांनी लपून ठेवल्यामुळे, त्या प्रकारे काही अरब राष्ट्रांकडून हमासच्या संघटनेला मदत मिळत असल्यामुळे इतका काळ ते त्या ठिकाणी चिवटपणे लढा देऊ शकले. त्यामुळेच हे सगळं जे ते म्हणतात. पण शेवटचा प्रश्न मी विचारते कारण माझी वेळ संपत आली आहे. अरब राष्ट्रांचा तुम्ही उल्लेख केलात, त्या अरब राष्ट्रांचा किंवा मुस्लिम राष्ट्रांचा म्हणावी तशी मदत झाली का? या अगोदर जितकी मदत होत होती त्या तुलनेमध्ये आत्ताची मदत होती का? नक्कीच नाही झाली माझ्या मते. आणि याच्या विपरीत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हा सो कॉल्ड 20 पॉइंट पीस प्लॅन जो आहे हा 20 पॉइंट पीस प्लॅन पुढे जाताना डोनाल्ड ट्रम्प कोणाला करतायत, अरब राष्ट्रांना. ते म्हणतात की 8 अरब राष्ट्र या प्लॅनच्या सपोर्टमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस ही 8 अरब राष्ट्र या प्लॅनच्या सपोर्टमध्ये उभी राहतात म्हणजेच इनडिरेक्टली आतापर्यंत हमासला जी एक प्रकारची मदत मिळत होती किंवा ऍटलिस्ट आंतरराष्ट्रीय पटलावर हा इस्लामिक वर्सेस नॉन इस्लामिक अशा प्रकारचा जो लढा, अशा प्रकारचं जे प्रोजेक्शन होत होतं ते अरब राष्ट्र त्यांच्यापासून दूर हटल्यामुळे तो सुद्धा एक त्यांचं कुशन ते दूर त्या ठिकाणी झालं. म्हणून वरकरणी अरब राष्ट्र जी आहेत ती आता अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी उभी आहेत. म्हणून हमास जो आहे एक पाऊल जे आहे मागे त्या ठिकाणी त्याच्यात आलेला आहे. आणि अरब राष्ट्र जी आहेत ती आज घडीला आपलं हित त्या ठिकाणी पाहत आहेत की सुरक्षिततेच्याही पॉइंट ऑफ व्ह्यू आणि आज घडीला ज्या प्रकारची अनसर्टनिटी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामध्ये असते, फॉरेन पॉलिसीमध्ये असते, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आणि बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार स्वतःचा बचाव करण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं कातडी बचाव धोरण अरब राष्ट्र घेत आहेत. आणि म्हणूनच त्यांचा उघड पाठिंबा हमास सारख्या संघटनांना नाही हे सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतं. इराणला उघडं पाडणं हा सुद्धा एक महत्वाचा त्या ठिकाणचा वेस्ट एशिया पॉलिटिक्स मधला एक त्या ठिकाणचा गेम प्लॅन आहे. म्हणून सुद्धा काही अरब राष्ट्र ही या प्लॅनला त्या ठिकाणी सपोर्ट देताना दिसत आहेत आणि हमास पासून दूर जाताना दिसत आहेत.
गुंतागुंत बरीच आहे, कारण जगभरामध्ये ज्या गोष्टी घडतायत मग त्या आर्थिक स्तरावर असतील किंवा तंत्रज्ञानाच्या स्तरावर असतील, त्यामुळे बरेच बदल घडतायत. पण शेवटी हे सगळं असतं कुणासाठी? हे सगळं असतं मानवजातीसाठी. जर आपण करत असलेले बदल, आपण करत असलेली प्रगती ही सगळी मानवजातीच्याच मुळावर उठणार असेल, माणसांच्याच मुळावर उठणार असेल, तर हे आपण कशासाठी करतोय हा अगदी बेसिक प्रश्न जसा प्रत्येक माणसानं स्वतःला विचारण्याची गरज आहे, तसा प्रत्येक देशानं सुद्धा विचारण्याची गरज आहे. 2 वर्षांनंतर जरी हे युद्ध थांबलं तरी हे युद्ध फक्त कागदावर थांबेल, कारण या युद्धानं जे काही विध्वंस केलेलं आहे, म्हणजे तुम्ही अगदी इंटरनेटवर नुसते फोटोज जरी बघितले की गाझा पट्टीमध्ये काय झालेलं आहे तरीही तुमचं मन विचलित होईल, इतकी भयंकर ती दृश्य आणि तिथले फोटो आहेत. हे सगळं जर पुन्हा याच्यातनं ओव्हरकम करायचं असेल, पुन्हा याच्यातनं बाहेर यायचं असेल, तर 1-2 वर्षांचा कालावधी पुरणार नाहीये. दशकं जातील त्यांना पुन्हा आपली भूमी म्हणून उभं राहायला. आणि त्या दशकांमध्ये जर पुन्हा असं काहीतरी घडलं तर कदाचित तेही वेळ पुरणार नाही. त्यामुळे जेव्हा जगाच्या पाठीवर अशा घटना घडतात तेव्हा वंचित असतील, शोषित असतील, त्यांना आधार देण्यासाठी महत्त्वाच्या संघटना, महत्त्वाचे देश यांनी उभं राहणं गरजेचं असतं. पण सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये ती जबाबदारी संपूर्णपणे पार पाडताना दिसत नाहीये. त्यामुळे हा जो हमास आणि इस्रायलमधला आत्ताचा युद्धबंदीचा करार आहे तो किमान पूर्ण हो, म्हणजे तिथल्या नागरिकांना, पॅलेस्टीन लोकांना थोडासा तरी श्वास घ्यायला फुरसत मिळेल अशी अपेक्षा आपण सगळेजण करूयात. ढगे सर, खूप खूप धन्यवाद हा सगळा विषय स्पष्टपणे आणि सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलात त्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये